संतांचे ते पाय. संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. आपल्याला जो लाभ हवाय तो कोणता आहे? दुःख कायमचं जाणं, आनंद कायमचं मिळणं. दुःख कायमचं केव्हा जाताना, आनंद केव्हा मिळतो? ज्यावेळेला परमात्मा प्राप्त करून घेऊ तेव्हा. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावर. त्या परमात्म्याच्या प्राप्तीतच ही अनिष्ट निवृत्ती होते, मग इष्ट प्राप्ती होते. तर ते संत तुम्हाला, तुम्ही जिथे असाल तिथून तुम्हाला ते मार्गदर्शन सुरू करतील. तुम्ही जर पहिले पित असाल तर संत सांगतील बाबा पहिली प्यायची बंद कर, बरं तर खायचं बंद कर. पहिलं निषिद्धातून तुम्हाला परावृत्त करतील, तुम्हाला विहितात आणतील. विहितात आणल्यानंतर विहित कर्म करता 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 जर तुम्ही सकाम करत असाल तर संत सांगतील बाबांनो सकाम कर्माने देवाची प्राप्ती होणार नाही, निष्काम करा. निष्काम कर्मात आणतील. निष्काम कर्म करता करता मलदोषाची निवृत्ती झाली का विक्षेप घालवण्याकरता ते उपासनेत आणतील. उपासनेने विक्षेप दोषाची निवृत्ती का झाली का मग आवरण घालवण्याकरता ते ज्ञानाचा उपदेश देतील. ही ज्ञानाच्या अंगाने होणारी प्रक्रिया. आणि इकडून संतांच्या दृष्टीने संत ही तुम्हाला तुमची परिस्थिती पाहून, तुमचे विचार आचार पाहून तुम्हाला तसं मार्गदर्शन करत राहते. जीवाचं आणि देवाचं मिलन घडून आणणारा मधला दुवा म्हणजे संत आहे, सद्गुरू आहे. संतांशिवाय सद्गुरूशिवाय जीवाला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. मधला दुवा म्हणजे संत आहे, सद्गुरू आहे. उपनिषदात देखील सांगले तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत् समेत पाणी श्रोत्रम ब्रह्मनिष्ठम आचार्यवान पुरुष वेद. त्यांच्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला जो लाभ हवा आहे तो परमात्मा प्राप्तीत आहे आणि परमात्मा प्राप्ती संताशिवाय नाही. म्हणून लाभ तो विशेष संत. विशेष करून तो लाभ तुम्हाला संतांच्या संगतीतच मिळेल. संतांना डावलून तुम्हाला तो लाभ मिळू शकणार नाही. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन विन्मुख चरणा संतांची. संतांच्या चरणाला जो विन्मुख आहे त्याचा उद्धार होणं शक्य नाही, त्याला अपेक्षित लाभ प्राप्त होऊ शकणार नाही. संतांना टाळून होणार नाही. म्हणून संतांच्या संगतीतच तुम्हाला तो लाभ मिळेल असं तुकोबराने सांगितलं. महाराज ठीक आहे, का हरकत नाही, संतांच्या संगत मिळेल ना. हो, पेन काढला, डायरी काढली, द्या बरं पत्ता त्या संतांचा. जाता जातो त्यांच्याकडून तो प्राप्त करून घेतो. तुकोबरा म्हणतात भल्याग्रस्ता पत्त्यावर काय संत मिळणार आहेत का? पत्त्यावर महाराज लोक मिळतील, पत्त्यावर संत मिळणार नाही. संत ही बाजारात मिळणारी वस्तूच नाही. रस्ता पत्त्यावर संत मिळणारे नाही. संत ही बाजारात मिळणारी वस्तू नाही. नाही संतपणे मिळत ही हाटी हिंडता कपाटे राणी गाणी. पत्त्यावर संत मिळणार नाही. आणि तुम्ही तर सांगता संतांच्या संगतीत मिळेल तुला, मग आम्हाला संत मिळतील केव्हा? तुकोबरा म्हणतात संत मिळण्याकरता जे लागतं ते तुमच्याजवळ असलं तर तुम्हाला मिळतील. म्हणजे काय लागतं? संत केव्हा भेटतात? तर संत भेटण्याकरता काय लागतं? तुकोबरा ते अभंगाच्या दुसऱ्याच्या पुण्य
होती सानुकूळ. तुकोबरा म्हणतात, जर तुम्हाला तुमची पूर्वीची पुण्य अनुकूल असतील तर संत भेटतील, त्यांचा सहवास लाभेल, त्यांचा आणि तुमचा अंतराय निर्माण होणार नाही. अंतरायाचं काही कारण तिथे उत्पन्न होणार नाही. अंतराय मूळ नुपजे तेथे, तेथे अंतराय मूळ न उपजे, तिथे अंतरायाचं कारण उत्पन्न होणार नाही. संतांचा सहवास तुम्हाला लाभेल, सत्संगती तुम्हाला लाभेल. मात्र तुमची पूर्वीची पुण्य तुम्हाला अनुकूल पाहिजे. संत भेटण्याकरता पुण्य लागतं. कुठल्याही जीवनात चांगलं घडण्याकरता पुण्यच लागतं. कोणते चांगलं घडण्याकरता पुण्य लागतं, वाईट घडण्याकरता पाप लागतं. पाप आपल्या जीवनात वाईट घडवतं आणि पुण्य आपल्या जीवनात चांगलं घडवतं. म्हणून काही वाईट घडलं का आपणच म्हणतो काहीतरी पाप आपला अडवाला, आणि चांगलं काय घडलं का आपणच म्हणतो काहीतरी पुण्य कामाला आलं. म्हणजे चांगलं घडत असतं ते पुण्याने, वाईट घडतं ते पापाने. म्हणून वाईट घडू नये असं ज्याला वाटतं त्याने पाप करू नये, पाप होऊ देऊ नये. चांगलं घडावं असं वाटतं त्याने पुण्य करत राहावं, म्हणजे चांगलं घडेल. तर पुण्य पाहिजे. किती पाहिजे? ते भेटतील इतकं पाहिजे. संत भेटण्याकरता जितकं पुण्य पाहिजे तितकं पाहिजेच, त्याशिवाय संत भेट होऊ शकणार नाही. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तै होय. ज्यांना ज्यांना भेट झाली त्यांना पूर्व पुण्यानेच झाली. ज्ञानोबरांना विचारा, ज्ञानोबरा तुम्हाला संत केव्हा भेटले? ज्ञानोबरा सांगतात, पूर्व जन्मी सुकृते थोर केली, ती माझा आजी फळासी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संत. तुकोबरा तुम्हाला कधी संत भेटले? तुकोबरा म्हणतात, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे. पूर्व पुण्य ठेवा ओढ. पूर्व पुण्य किती पाहिजे? ते भेटतील इतकं पाहिजे. आणि ते कसं पाहिजे? अनुकूल पाहिजे. पूर्व पुण्य जरी होती अनुकूल. जर तुमची पूर्वीची पुण्य तुम्हाला अनुकूल असतील तर, नुसती पुण्य असली म्हणजे संत भेटतील असं नाही. ती ही पुण्य अनुकूल पाहिजे. प्रतिकूल पुण्य जर असतील तर संतांची भेट होणार नाही. पुण्याचे दोन प्रकार, अनुकूल पुण्य आणि प्रतिकूल पुण्य. संत भेटीला अनुकूल पुण्य कोणतं आणि प्रतिकूल कोणतं? पुण्य आपल्या जवळ आहे पण ते संत भेटीला अनुकूल आहे का? संत भेटीला अनुकूल पुण्य कोणतं? निष्काम पुण्य. निष्काम पुण्य असेल तर ते अनुकूल पुण्य आहे. जर सकाम पुण्य तुमचे असतील तर ती सकाम पुण्य ही प्रतिकूल आहे. सकाम पुण्याने तुम्हाला संत भेटणार नाही. सकाम पुण्याने तुम्हाला स्वर्गादी लोकांची प्राप्ती होईल. ती लाईनच बदलली. सकाम पुण्य असली, लाईन बदलली. तुम्ही स्वर्गादी भोग लोकांकडे जाणार, संतांकडे जाऊ शकणार नाही. संतांकडे जाण्याकरता निष्काम पुण्य पाहिजे. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जती पाठवू वाटी, तै होय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची भेटी तै होय. त्यावेळेला होते निष्कामता निज दृष्टी. पहिला निष्कामता, निष्काम पुण्य पाहिजे. सकाम पुण्य कामना ठेवून तुम्ही केलेली कर्म जी असतील त्याची जी पुण्य आहे ती पुण्य तुम्हाला संत भेटीला अनुकूल नाही. ती पुण्य तुम्हाला स्वर्गादी लोकांकडे नेणार ठरते. संत नाही भेटणार त्याने. संत भेटण्याकरता निष्काम पुण्य पाहिजे. किती? अनंत पुण्य कोट्यानुकोटी. अशी ती अनुकूल पुण्य तुमची झाली का तुम्हाला संत भेटतील. त्यांचा अंतराय तुमचं होणार नाही. अंतराय मूळ नपजे ते. कोणी म्हणेल पूर्वीची पुण्य असतील तर संत भेट होईल. मग आम्हाला आता भेट का होत नाही? आमची पुण्य नाही म्हणून. मग आमच्याकडे पुण्य नाही म्हणून संत भेट होत नाही. मग तुमच्या सांगण्याचा काय उपयोग? पुण्य असतील तर संत भेट होईल ना. मग आम्हाला भेट होत नाही का? आमच्याकडे पुण्य नाही म्हणून भेट होत नाही. मग तुमच्या सांगण्याचा उपयोग काय? उपयोग असा आहे, मागचे नाहीत ना, नसू द्या ना, आता सुरू करा ना.
आता सुरू करा, आता प्यायची बंद करा, भलतं खायचं बंद करा, वाईट काही करू नका, माळ घाला, वारी करा, आईवडिलांची सेवा करा, सत्कर्म करा, दानधर्म करा, चांगली कार्य करत चला की पुण्य होत. जेवढं जेवढं पुण्य मिळवता येईल तेवढं मिळवण्याचा प्रयत्न करा. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. आता सुरू करा ना, आता खातं उघडा, बँकेत संचय करा की बँक तुम्हाला देईल. तुम्ही खातंच उघडलं नाही, बँक काय देणार? बँक तुम्हाला कधी देईल? पहिले स्लिप भरून द्या म्हणे. कसली स्लिप भरायची म्हणे? तुमचं काय खातं आहे का? ठेव काय म्हणे? ठेव काहीच नाही. मग काय बँकेचा उपयोग? कशाला गावात अडचण आणली? बँकेचा उपयोग नाही असं म्हणू नका. खातं नाही तुमचं, स्टॉक नाही तुमचं, पैसे नाही तरी तुम्हाला बँक देईल पैसे. कधी देईल? तुम्ही प्रकरण करा, काही तारण ठेवा. तुम्ही तारण ठेवलं तर त्याच्यावर बँक पैसे देईल ना. नाही तारण नाही ठेवायला काही नाही आमच्याकडे, मग काय बँकेचा उपयोग आहे? बँकेचा उपयोग तिसरा उपयोग आहे बँकेचा असा, तुमची ठेव नसेल तर बँक देणार नाही, तारण ठेवायला काय नसेल तर बँक देणार नाही. तिसरं एक आहे बँक देण्याचं, तुमच्या ठिकाणी लायकी पाहिजे, त्या लायकीवर बँक पैसे देते. कोणती लायकी? सुशिक्षित बेकार. एवढी जरी लायकी असली, सुशिक्षित बेकार तुम्ही, तर त्या लायकीवर, त्या तुमच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला बँक देऊ शकेल. म्हणजे ते नाही आमचं काय, मग कशावर द्यायचे? मग काय बँकेचा उपयोग आहे? बँकेचा उपयोग आता खातं उघडा, रोज थोडं थोडं ठेवत चला. तुमचं कॅश क्रेडिट तयार झालं की बँक त्याच्यावर तुम्हाला देईल. बँकेचा उपयोग नसत. तसं मागचं पुण्य नाही आपलं, म्हणून समजा आपल्याला भेटत नाही. याच्यावरून हा उपाय चुकीचा समजू नका. मागचं नाही म्हणून आपल्याला भेटत नाही. आता सुरू करा ना पुण्य करायला. इथून पुढे मार्ग चालू करा, पुण्य मिळवत चला. क्षणाक्षणाला पुण्य तिळा तिळा एवढं साचत चला. बघा संत भेटण्यात का झालं का भेटतील की नाही. म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय म्हणून उपजे तिथे संतांची संगती लाभेल. संत तुम्हाला मार्गदर्शन करतील, परमात्मा प्राप्ती करून देतील. मग तुम्हाला दुःख कायमचं मिटणार आणि आनंद कायमचा मिळणार आणि खरे जगात तुम्ही भाग्यवान ठराल. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा, हे स्तुती नव्हे बहु असा भाग्याचा तो. खरा तो भाग्यवान. भगवंताचं दर्शन ज्याला घडलं, साक्षात्कार घडला, खरा भाग्यवान तो. तो प्रश्न म्हणला म्हणजे भाग्यवान होणं हे शेवटचं टोक आहे का? मग भाग्यवान होणे जर शेवटचं टोक आहे तर आता आम्ही भाग्यवान आहोत ना. आता काय भाग्यवान आहात तुम्ही? आता 25 गाड्या आहेत आमच्या, 5 कोटी फिक्स डिपॉझिटला आहेत, 5 कोटी खेळते आहेत वर, पत्नी आहे, 5 बंगले आहेत, सर्व काय सुबत्ता भरपूर. आमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. भाग्यवान होणे जर शेवटचं टोक असेल तर आता आम्ही भाग्यवान आहोत. मुलंबाळ आहे, पत्नी आहे, पैसा आहे, तुकोवर म्हणतात भल्याग्रस्त. हे सगळं जरी असलं तरी ते भाग्य ठरू शकत नाही. हे अभंगाच्या तिसऱ्या भाग्य धनपुत्र दारा, भाग्य
तरी भाग्य नव्हे, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. धन आहे भरपूर, पुत्र आहे, दारा म्हणजे स्त्री आहे, हे सर्व असणं म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात असं ना. भाग्याच्या व्याख्येत बसत ना. भाग्य त्याला म्हणतात ज्याच्यात कधीच दीनता प्राप्त होत नाही. दैव जैसे कवतिके कहीच दैन्य न देखी, त्याला म्हणायचं दैव, त्याला म्हणायचं भाग्य. यांच्यापासून पावलोपावली दीनता प्राप्त होते. मुलापासून पावलोपावली दीनता, पत्नीपासून पावलोपावली दीनता, धनापासून 15 अनर्थ धनामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे एकंदरीत याच्यातून अनेक वेळेला आपल्याला दीनताच समोर येते. म्हणून हे भाग्याच्या व्याख्येत बसत नाही. तुकोबरा म्हणतात खरं भाग्य जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर एवढ्या करता निकटवास बरा संतापायी. संतापायी निकटवास बरा, संतांच्या चरणाजवळ जाऊन राहणं हे चांगलं. पै संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरणा उपासिता, वैराग्यसी येण्याची सत्कर्मी, अशेषही अज्ञान विरमे, अनिष्ट निवड आणि इष्टप्राप्ती. तुमची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होण्याकरता संतांच्या जवळ जाणं हेच महत्वाचं आहे. वाल्या ज्याच्यात समजत होता त्या सगळ्यांनी उत्तर दिलं की तुझं पाप तुला भोगावं लागेल. माझं पाप जर मलाच भोगावं लागेल तर या पापातून मी मोकळा कधी होईल. याकरता काय करायला पाहिजे? धावत आला नारदाच्या पायी लीन झाला. नारदाच्या चरणी लीन झाला, झाडाचं सोडलं आणि प्रार्थना करू लागला, पर्वतप्राय माझं पाप आहे, मला मार्ग सांग. नारदाने मार्ग सांगितला, रामनाम चिंतन कर, तुझं पाप सगळं जाईल. संतांच्या चरणाजवळ गेल्याशिवाय जीवाची योग्य वाटचाल घडू शकत नाही. तो साध्याला पोचू शकत नाही, त्याची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात निकट वास बरा संतापायी, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. जगातला आद्य कवी झाला. त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं इतकं निर्दोष मानलं. कशामुळे? नारदाच्या चरणी लीन झाला म्हणून. जर नारदाचं मानलं नसतं तर वाल्याच राहिलं असतं. आणखी त्याने काय काय धंदा वाढवला असता, त्याचा किती केला असतं. नारदाच्या भेटीनंतर वाल्याकडून एक तरी हत्या घडली का? एकही नाही. वाल्याचं जीवनच बदललं. संत हे जीवनात बदल घडवतात, दिशा बदलतात आणि निश्चित त्याला ध्येयापर्यंत साध्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून तुकोबरा म्हणतात निकटवास बरा संतापायी महाराज. एक लक्षात घ्या, संताजवळ जायचं नसतं, पंक्तीपठण होऊन राहायचं असं नाही. संतांच्या संगतीत गेल्यावर तिथं कसं असायला पाहिजे, आपली तयारी काय पाहिजे, म्हणजे संत आपल्याला ही योग्यता प्राप्त करून देतात. तर ती आपली तयारी कशी असायला पाहिजे, तुकोबरा त्या अभंगाच्या शेवट तुका म्हणे तुका म्हणे
तुका म्हणे हेची करावी निराशी बळी संतापाशी द्यावाची. आपल्या ठिकाणी कशी योग्यता असली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. तुकोबरा म्हणतात ही आपली निराशी समजली पाहिजे. हेची करावी निराशी, तो आत्मलाभ, तो परमात्मा प्राप्त करून घेणं ही आपली निराशी. हे ध्येय समोर ठेवून आपण आपली वाटचाल केली पाहिजे. तेच आपलं घर साध्य, तेच परमसाध्य आहे. आणि त्याकरता इतकी तयारी पाहिजे, बळी संतापाशी द्यावाची. संतांच्या जवळ जीव बळी देण्याची तयारी पाहिजे. म्हणजे संतांच्या जवळ जायचं, तलवार घ्यायची, मुंडकं उडवायचं असं नाही. जीव देणं, बळी जीव द्यायचा म्हणजे जीव भाव समर्पित करायचा. तरी तनुमनु जीवे चरणासे लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले. तेही सांगते पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. या अवस्थेपर्यंत तुम्ही पोचाल. त्याकरता जीव भाव त्यांना समर्पित केला पाहिजे, तरच आपल्याला ते प्रसन्न होऊन ही प्राप्ती करून देतील. पूर्वपुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ अनुपजे तेथे. आपली सेवा संपली. तात्पर्य जर काय असेल तर आपल्याला जी अपेक्षा आहे, जो लाभ आपल्याला प्राप्त व्हावा वाटतो, तो लाभ कुठे मिळेल हा पत्ता तुकोबराने आपल्या लक्षात आणून दिलेला आहे. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळण्याकरता एकच ठिकाण येते, म्हणजे संत.
राम दीक्षा माझे गया यारी गावाशाने निवास केशवांच्या पदासी निवांत ठाई निवास केला केलीला गावी जगा केशवांच्या पदासी तो भक्त भोळ्यानी तळे ती ठाई शांत खंड समयी दास थारा नवळे थडी नमो केशवांच्या पदासी आला केशव देव माझा सर्वांतरीचा अन्य भावे पूजुतया भावे नमो केशवांच्या पदासी काळी जटा श्यामल देवाच ठेविलो सोवळ्या भावे नमो केशवांच्या पदासी मित्रवारी रे नातटा भक्त भोळे ती थडी भावे नमो केशवांच्या पदासी कारुणी वाहे नित्य वाट पाहे आनंद देई देवनी सदास रक्षी भावे नमो केशवांच्या पदासी ऐसा महादेव रे नातटा पदी मोदे करी स्तुती भावे नमो केशवांच्या पदासी सदा सर्वदा योग तुझा घडा गुणवंत अनंत स्थळी हे मन जाय माझे देवितो मस्तक या अकल्पाविषयी भावे त्या कुळा कल्पने जीवा नोकरी मंडळी विष्णुदासा कल्याण मागणे प्रती आहे काय